जुन्नर परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत। पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्याने धरणांमधून पाणी नदीपात्रात सोडावं लागते। त्यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जुन्नर परिसरातल्या येडगाव धरणाचा आढावा घेतलाय माझे सहकारी साईदीप ढोबळे यांनी। गेली 2 दिवसापासून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून अनेक धरणे भरून या ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे। येडगाव धरण आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की धरणाचे 11 दरवाजे आहेत या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत। अनेक जो आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। एकीकडे भात लावणीचा उत्साह तर दुसरीकडे अशा पद्धतीने धरण क्षेत्रामध्ये पाणी साठत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान होत आहे। परंतु दुसरीकडे मात्र जी शेतकऱ्यांची जी आत्ताची जी तरकारी पिके आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। यामध्ये टोमॅटो असेल किंवा अन्य पिके असतील यांचं देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना आनंद तर दुसरीकडे दुःख अशीच काहीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।